नमस्कार, मी वर्षा आणि VK रेसिपी अँड व्लॉग चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत। आज दिवस आहे रविवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो हीच गजानन चरणी प्रार्थना। आणि आज काही व्लॉग नाही आहे, 2 दिवस झाले मी काही व्लॉग टाकत नाही आहे, परंतु आज मी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे कणिक आणि रवा यांच्यापासून मोदक तयार करणार आहे। त्यासाठी एक पॅन घेऊन पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकायचे आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये छोट्या वाटीने 1 वाटी कणिक टाकायची आणि ती छान भाजून घ्यायची। परतवून छान भाजून घेतल्यानंतर त्याला तूप सुटेल, तूप सुटेपर्यंत ती कणिक छान भाजून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये छोट्या चम्मचने 2 चम्मच रवा टाकायचा। हा रवा मी गाळून छान भाजून भरून ठेवला आहे बरणीमध्ये। रवा टाकल्यानंतर तो पण छान भाजून घ्यायचा। आता तूप टाकायची गरज नाही आहे, कारण कणकेलाच छान तूप सुटले आहे, ते यामध्ये दिसत नाही परंतु सुटले आहे तूप त्याला। हे छान भाजल्यानंतर मी काल तूप केले होते त्याची मलाई आहे 1 वाटी, तर ती पहिले मी मिक्सरला लावून घेणार। मिक्सरच्या भांड्यामध्ये मलाई काढून त्यामध्ये 2 विलायची टाकून घ्यायची आणि ती मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची। त्यानंतर जी आपण कणिक आणि रवा भाजला आहे त्यामध्ये ती टाकून छान पुन्हा भाजून घ्यायची। त्यानंतर यासाठी एक तारी पाक बनवणार आहोत आपण। त्यासाठी एका गंजामध्ये छोट्या ज्या वाटीने आपण कणिक घेतली त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचे आणि 1 वाटी आणि थोडीशी जास्त साखर टाकायची आणि त्याचा 1 तारी पाक बनवून घ्यायचा। पाक बनवल्यानंतर जे आपण मिश्रण थंड करायसाठी ठेवलं होतं त्यामध्ये तो पाक ओतून घ्यायचा। त्याच्या आधी काजू थोडासा बारीक करून घालायचा किंवा तुम्ही त्यामध्ये खोबरा किस पण टाकू शकता, तर मी काजू टाकला आहे। त्यानंतर तो पाक त्यामध्ये टाकून घ्यायचा। पाक टाकल्यानंतर ते मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर मोदकाच्या साच्याने त्याचे छान मोदक बनवून घ्यायचे आणि मोदक बनवल्यानंतर ते गणपती बाप्पाला ठेवायचे। अशा प्रकारे आज मी कणिक, रवा आणि मलाई यापासून मोदक तयार केले आणि ते गणपती बाप्पाला ठेवले। अशा प्रकारे ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। Find the real me. So let's go. Seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming